यावेळेस पहिलाच चेंडू घेऊन जातोय गणपत. स्ट्राईक एंड वरती बॅटर योगेश यावेळेस पहिला चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू जातोय परंतु घोषित क्षेत्रामध्ये 2 धाब्यांसाठी पंचांचा कॉल येतोय. निश्चितच हेमंत तावडे सर सांगतायत या वेळेस या चेंडूवरती प्राप्त होतील 2 धाबा आणि या 2 धाब्यांनी धावफलक शुभारंभ केला जातोय धावफलकाचा. बॅटर स्ट्राईक एंड वरती योगेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती संतोष. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गणपत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस योगेश साठी चेंडू घेऊन जाईल. हो पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारात 30 नजाकत तोच फटका त्याच दिशेला पाहायला मिळतोय. आलाय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. सॉरी ओके पहिला चौकार नाहीये 2 धावा होत्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. हो यावेळेस मात्र बॅटर सांगतो योगेश की आय एम द रेडी 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी. कारण बॅक टू बॅकचे 2 आले. तिसरा जर आला तर वरद हॉटेलचे मालक सर्व रघुनाथजी साळवी साहेब यांच्याकडून प्राप्त होतील 500 रुपये. व्हॉलंटियर्सला विनंती असेल की मित्रांनो जे सहकार्य अगदी पहिल्या दिवसापासून आपण आतापर्यंतच्या 4थ्या दिवसापर्यंत देत आलात तेच सहकार्य अपेक्षित असेल. बाउंड्रीचा ताबा घ्या. संदेश आणि भाऊदादा आपणास विनंती असेल आपल्या चिमुकलेची मुलं आहेत त्यांना नाश्ता वगैरे सोय झाली असेल त्यांची तर त्यांना बाउंड्री लाईन लगत करा तैनात करा. कारण जर बघायला गेलात पहिल्या दिवसापासून हे चिमुकले त्यांना टी शर्ट वगैरे दिले गेलेत. हो यावेळेस मात्र लेंथ आणि लाईन खराब पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू हेमंत तावडे सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेस जोडली जाईल 1 धाव आणि एक्स्ट्राच्या रूपानं. पुन्हा एकदा गणपत. यावेळेस मात्र गणपतला थोडंसं दबाव प्रेशर क्रिएट झालाय कारण बॅक टू बॅकचे आले 2 चौकार. यावेळेस पुन्हा एकदा हॅट्रिक प्राप्त होईल का योगेश स्ट्राईक एंड वरती. हो तडाखा होता. ऑन साईडला चेंडू उडवला होता परंतु 30 यार्ड मध्ये आणि या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे. गणपत या चेंडूवरती कमबॅक करून दाखवतोय. धावफलक पोहोचलोय 2 चौकार आणि 2 डबलच्या धाब्यानं 11 या अंकावरती. एक वाईट देखील पाहायला मिळाला एक्स्ट्राच्या रूपानं. गणपत यावेळेस मात्र पुन्हा एकदा योगेशसाठी चेंडू घेऊन जाईल. आतापर्यंत ते सर्व चेंडू योगेशने फेस केलेत हे महत्वाचं आहे. ओहो यावेळेस चुकीचा चेंडू खराब चेंडू नजाकत त्या चेंडूवरती क्लास फटका आया भी और गया भी और आया भी. ओहो यावेळेस मिळतील या चेंडूवरती तब्बल 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस गणपतची खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली जाते योगेशच्या माध्यमातून. काय फटकेबाजी योगेशच्या माध्यमातून घडती आहे कमालीची फटकेबाजी. ओहो यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू परंतु फटका फसलाय. झेल मात्र कॅरी करू शकला नाही. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला होता परंतु अगदी चेंडूच्या नजदीक पोहोचल्यानंतर देखील हात पुढे करून चेंडू हातामध्ये पडला नाहीये. जमिनीवरती आदळतोय आणि या चेंडूवरती घेतल्या गेल्या आहेत 2 धाबा. या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलोय 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं गणपतचा आणि गणपतला पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतल्या गेल्या तब्बल 19 धाबा. वैयक्तिक 18 धाबांवरती खेळतोय योगेश. काय कमालीची बॅटिंग केली. यावेळेस मात्र संपूर्ण 6च्या 6 चेंडू फेस केले मॅन्डेटरीचे योगेशनं आणि धावा देखील जमा केल्या. तब्बल 19 धावा जमा झाल्यात. 18 धावांवरती योगेश खेळतोय. आता मात्र प्रथमच नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज संतोष स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय. यावेळेस संतोषला देखील हात खोलावे लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. जिग्नेश 11 खर्डी संघ पहिला सामना गमावलाय निश्चितपणे आणि यावेळेस मात्र या सामन्यामध्ये दोन्ही जर संघ बघायला गेलात तर पराभूत झाल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर
षटक 4 असणार आहेत. चला यापुढचे संपूर्ण सामने हे 4च षटकांचे असणार आहेत मित्रांनो. याची दखल घ्यायची. अगदी पहिल्या दिवसापासून हा नियम आहे. पहिले राऊंड मात्र 5 षटकांचे खेळवले जातात, तदनंतरचे राऊंड मात्र 4 षटकांचे खेळवले जात आहेत मॅचेस. यावेळेस मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी एकनाथ आलाय. पहिला चेंडू घेऊन जाईल. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेस करेल संतोष. हो खराब चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. एक चिकी सिंगल देखील घेतली गेली या चेंडूवरती, म्हणजेच नो +1 या चेंडूवरती जोडल्या जातील 2 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे फलंदाजासाठी, तो देखील योगेश सारख्या फलंदाजासाठी, ज्याने मात्र 6 चेंडूमध्ये 18 धावांवरती आपली खेळी करून दाखवली आहे. फ्री हिटचा चेंडू ओहो उडवलाय. यावेळेस स्प्रिटचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईन पार, अंतर अगदी डिस्टन्स कव्हर करून चेंडू निघून गेलाय सीमा रेषेलगत 6 धावांसाठी. वेळेस मात्र समाचार घेतला जातो संतोषच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेल्या एकनाथला देखील तारामंडल भेज रहे हैं योगेश. क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है उनकी ओर से. हालांकि अच्छे फुटवर्क में और अच्छे लय में दिखाई दे रहे हैं. मौजूदा इस मैच में योगेश का बल्ला भारी होते हुए देखने को मिल रहा है. खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करतोय आणि स्वतःला सिद्ध करणं म्हणजे क्रिकेट आहे. ते कार्य कुठलंही असू द्या, त्या कार्यामध्ये तुम्हाला सिद्ध करण्यासाठी परिश्रम, मेहनत आणि जिद्द, चिकाटी, सातत्य असणं गरजेचं. ते सातत्य खऱ्या अर्थाने योगेशच्या बॅटमधनं दिसून येत आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यानं पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल केल्या होत्या वैयक्तिक, त्या मात्र महत्वाच्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये देखील एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा योगेश टू एकनाथ असं हे समीकरण पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल योगेशसाठी. या चेंडूवरती काय घडेल. ओहो यावेळेचा चेंडू देखील सफल राहिलाय. चांगली चेंडू फेकी होतीये एकनाथच्या माध्यमातून. एक षटकार आल्यानंतरचे चेंडू मात्र चांगले टाकण्यामध्ये सफल ठरलाय गोलंदाज. ओहो यावेळेस अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका, कमालीचा फटका होता. अगदी ओहो बॅटर मधनं वाचले, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकामधनं नाही वाचू शकले हेमंत तावडे सर. डायरेक्ट हिट. 2 गोळ्या, एका बाजूनं तीर तर दुसऱ्या बाजूनं धीर आणि गंभीर. यावेळेस मात्र चेंडू आदळलाच, तो मात्र हेमंत सरांच्या शरीरयष्टीवरती. हो हो यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरचा आणि अगल्या स्टाईल मध्ये हेमंत तावडे सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अगदी महाराष्ट्रभरामध्ये चर्चेमध्ये असलेले पंच आहेत मित्रांनो हेमंतजी तावडे सर. एक मोठी हस्ती आहे खऱ्या अर्थानं आणि या लाहे नगरीमध्ये त्यांचं आगमन होणं म्हणजेच लाहेकरांसाठी देखील मोठी गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये चर्चेमध्ये आहेत. अगदी यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेला उडवलाय. चांगला यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू स्टॉप करण्यात आला. एक सिंगल दुसरी धावेचा प्रयत्न होता परंतु नाही. कमालीचं क्षेत्ररक्षण घडलंय. सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल आणि या सिंगलनं धावफलक पोहोचलंय 31 या अंकावरती. काय कमालीची बॅटिंग घडली आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत जिग्नेश 11 खर्डी संघानं जमा केल्या आहेत तब्बल 31 धावा. जोडी देखील कमालीची पाहायला मिळते. एका बाजूनं योगेश समाचार घेतोय तर दुसऱ्या बाजूनं संतोष साथ देतोय. हो यावेळेस मात्र संतोषने देखील हात खोलण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढलाय. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. या सिंगलने धावफलक 32 या अंकावरती. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि 12 चेंडूंमध्ये तब्बल वसूल केल्या गेल्यात 32 धावा. कमालीची बॅटिंग, कमालीची सुरुवात, चांगली सुरुवात पाहायला मिळाली. एक शेवटचा चेंडू असेल सर, कारण एक नो बॉल आणि एक वाईट आला होता. 5 चेंडू झालेत गोलंदाजाचे. एक क्लास बॉल असेल. पहिला चेंडू नो बॉल होता आणि चांगला सफल चेंडू पहिला हाताला 6 धावांसाठी. तदनंतरचा दुसरा चेंडू कुठली धाव नाही. तिसऱ्या चेंडूवरती डबल घेतली गेली. चौथा चेंडू पुन्हा एकदा वाईट आला आणि तोच चौथा चेंडू एक सिंगल. 5व्या चेंडूवर सिंगल. ओके 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 ज्या वेळेस
6 धावा मारल्या त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव होते. थँक्यू सो मच हेमंतजी तावडे सर. म्हणून त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे. स्कोररकडनं चुकी झाली होती, परंतु हेमंत तावडे सरांनी प्रत्येक चेंडूला मात्र आपल्या माइंडमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये सेट केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याकडनं ती माहिती देखील पोहोचली. बघा मित्रांनो, किती लक्ष आहे, किती चातुर्य आहे या पंचांकडे. यावेळेस पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गणेश आलाय. नागेश येतोय. 2 षटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा घेतल्या गेल्यात. तब्बल 15.50च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्यात. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका मिड विकेटच्या दिशेला फसलेला पाहायला मिळतो. झेल अगदी चांगल्या पद्धतीने कॅरी केला गेलाय. यावेळेस मात्र संतोष बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा, पहिला गडी होतोय बाद. कारण मित्रांनो, तुमच्या उशिरा ग्राउंड मध्ये आल्यानं सामन्याला अगोदरच थोडंसं लेट सुरुवात झाली आहे या सामन्यासाठी. या अनुषंगाने आपण ज्यावेळेस फलंदाज बाद होईल वॉर्मअप करत मैदानाच्या आत या, कारण टाइम मोस्ट इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत हे षटक हाताळण्यासाठी 12 मिनिटे जवळजवळ आतापर्यंत घेतली गेली आहेत. नागेश यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आत अमोल. हो, अमोलनं काय यावेळेस शॉर्ट सिलेक्शन केलाय. कमालीचा गॅप यावेळेस शोधला गेलाय अमोलच्या माध्यमातून आणि चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड अतिशय वेगवान. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय अमोलच्या बॅट मधनं. पहिला चौकार. अमोल आपल्या बॅट मधनं करिश्मी फलंदाजी करून दाखवतोय आमच्या गुणी प्रेक्षकांसाठी. आपल्या संघासाठी देखील चांगली फलंदाजी करतोय अमोल. अमोलनं मागील मॅच मध्ये देखील चांगली फटकेबाजी केली होती. ज्या फुटवर्क मध्ये अमोल पाहायला मिळतोय, निश्चितपणे अमोल जर शेवटच्या षटकापर्यंत थांबला तर 60+ धावा पाहायला मिळतील. कारण ज्या फॉर्म मध्ये आपल्याला योगेश पाहायला मिळतोय, त्याच फॉर्म मध्ये भन्नाट अगदी पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळतोय अमोल देखील. हो, संतोषने चेंडूला उडवलाय. यावेळेस लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. इट्स अ मॅक्सिमम यूज हँडसम ब्रँडेड संतोषच्या बॅट मधनं आलेला षटकार पाहायला मिळतोय. ती 30 धावा मित्रांनो. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. बॅट कट येते आणि एक धाव मात्र संतोषच्या खात्यामध्ये जमा होतीये. सॉरी, योगेशच्या खात्यामध्ये जमा होतीये आणि योगेशच्या धावा तब्बल आतापर्यंत 34 धावा वैयक्तिक खेळी करतोय आणि संघासाठी आतापर्यंत जमा झाल्या आहेत 44 धावा. कमालीची बॅटिंग योगेशच्या माध्यमातून, काय कमालीची बॅटिंग घडली आहे. हो, यावेळेस देखील अमोलने यावेळेस मात्र टार्गेट केलाय गोलंदाजावरती. क्षेत्र निवडलाय मिड विकेट झोन मध्ये. चेंडूला पाठवला गेलाय. 6 धाब्यांसाठी आलाय षटकार.
चेंडूला रोखू शकला नाहीये. 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट होतीये आणि या एका धावेने धावफलक पोहोचलंय. या एका धावेने धावफलक पोहोचलंय 51 या अंकावरती. 51 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती जिग्नेश 11 खर्डी संघाचा निश्चितपणे चांगली सुरुवात केली आहे योगेशनं आणि त्याला साथ देतोय अमोल. हो यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, अगदी स्लॉट मध्ये चेंडू, परंतु यावेळेस थोडासा लेट झाला. बॅट आणि बॉलचा बॅटची लिडिंग एज घेऊन गेली मला वाटतं आणि यष्टीरक्षकाने पकडलाय खेळ. संपलाय खेळ. बॅटर यावेळेस योगेश, ज्या योगेशच्या खऱ्या अर्थानं बॅटमधनं धावा येणं गरजेचं होतं, त्या धावा मात्र वसूल करून तो तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच डीजे. यापुढील प्रत्येक षटकारासाठी बक्षीस लागू आहे मित्रांनो 500 रुपयाचं. तर बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी देखील रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चौकार, 3 षटकार आणि बॅक टू बॅकच्या 3 विकेटसाठी देखील. जबियात मैदानाच्या आत षटक क्रमांक 14 तुकारामच्या माध्यमातून चांगलं सफल पाहायला मिळतंय. यावेळेला शॉट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट्स अ मॅक्सिमम 4. करतोय. जाणतायत की मागील सामना गमावलाय याच फलंदाजीच्या गुन्हे. एका धाबेसाठी पराभूत व्हावं लागलं होतं जिग्नेश 11 खर्डी टीमला आणि तो सामना विजयी झाले होते धामणी टीम. आणि यावेळेस मात्र ती चूक करणार नाहीयेत. एक धाबेसाठी झडावं लागलं, लढावं लागलं आणि हार देखील पत्करावी लागली होती, ती म्हणजे जिग्नेश 11 खर्डी टीमला. यावेळेस मात्र कंजूशी करत नाहीयेत पॅटच्या मधनं धाबा वसूल करण्यासाठी. हो यावेळेस चेंडूला बुडवलाय व्ही शेप मध्ये. कबरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी करणार नाहीये. घेतला गेलाय चूक झेल आणि संपलाय बॅटर हरीशचा खेळ. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होती फेकी यावेळेसची आणि यावेळेस मात्र अक्रॉस द एक्स्ट्रा झाला होता फलंदाज. परिणामी हा चेंडू मात्र यष्टीरक्षकच्या हातामधून निसरतोय आणि घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 2200 रुपयाने एक धाव प्राप्त होतीये. एका धावेने धावफलक पोहोचलंय 56 या अंकावरती. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. एक चौकार नक्कीच आला आहे, परंतु 2 विकेट देखील पटकावल्या गेल्या आहेत तुकारामच्या माध्यमातून. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बुडवलाय, गॅप मध्ये आहे, चांगलं कव्हर अप पाहायला मिळालं. यावेळेस मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेला गेला, चेंडूला रोखलं. परिणामी या चेंडूवरती घेतल्या गेल्या 2 धावा. तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीत स्वरूपात झालाय बाद आणि या शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर धावफलक पोहोचलंय 58 या अंकावरती. म्हणजे आता मात्र 24 चेंडूंमध्ये 59 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम मिल्क 11 हऱ्याचा पडा या संघासाठी. हा निश्चितच 58 प्लस 2 धाबा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. 60 धाबा धावफलकावरती झाल्यात आणि विजयासाठी कराव्या लागतील 61 धाबा. टीम मिल्क 11 हऱ्याचा पडा आणि
एक चांगली गोष्ट म्हणजेच टीम मिल्क 11 हरायचा पाडा संघानं अगदी ही 4 षटकं 20 मिनिटांमध्ये हाताळली गेली आहेत. चांगला प्रदर्शन राहिला, परंतु गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली 3 षटकांमध्ये. शेवटचं षटक चांगलं होतं, उर्वरित 3 षटकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात धावा घेतल्या गेल्या होत्या. 18 चेंडूंमध्ये तब्बल 50 धावा घेतल्या गेल्या होत्या. आपण जाऊया टॉस का बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच ज्या टीमची असणार आहे त्या टीमच्या दोन्ही कर्णधारांना आपण बोलवणार आहोत आणि जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक अर्थातच सोमनाथजी खाडे सर. जाऊयात नेक्स्ट मॅच. अर्थातच एका बाजूने टीम पाहायला मिळेल जय हनुमान मैंदे भाग्याचा पाडा, तर त्यांना फाईट करेल गावदेवी स्पोर्ट्स लाहे. जय हनुमान मैंदे बाग्याचा पाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स लाहे. या दोन संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचची. आणि मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण टॉस का बॉक्समध्ये हजर व्हायचं आहे. तिथे जोडले गेलेत माझे साथी समालोचक मित्र परम मित्र सोमनाथजी खाडे सर. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी जोडले जातील. टॉस केला जाईल. जय हनुमान मैदे बागेचा पाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. ज्ञानेश्वर भोईर मान्यवरांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतोय. युवा आयोजक ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. लाहे विपक्ष बागेचा पाडा, जय हनुमान मैदे बागेचा पाडा विपक्ष आई गावदेवी लाहे या दोन संघांच्या दरम्यान टॉस आपण करतोय. यस, छापा कॉल काटा येतोय. निर्णय कळवा. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. नक्कीच दुपारी दिवसाच्या प्रकाशात मॅच खेळले, आता फ्लडलाईट मध्ये मॅच खेळायची आहे. या वर्षीचा काय अनुभव तुमचा नाईट मॅच खेळण्याचा? फॉर्म मध्ये संघ की काय अडचणीत सापडलाय? अनुभव तर सध्या काहीच नाहीये. या वर्षीची फर्स्ट मॅच आहे. चला मॅच ऑन करायची. म्हणजे नाईटच्या फॉर्मॅट मधले या वर्षीची पहिली मॅच आहे आणि तो सुद्धा सामना आई गावदेवी लाहे घरच्या मैदानावरती खेळतील. काय निर्णय घ्याल? 4 षटकांची मॅच, काय स्ट्रॅटेजी, किती काय निर्णय स्वीकाराल? आम्ही फर्स्ट बॅटिंग घेतले आणि 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारतायत, 50 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाविषयी आणि फ्लडलाईट विषयी काय सांगाल? विशेष उजेड कसा आहे? आयोजन आणि नियोजन एकदम मस्त आहे आणि माझ्या टीम कडून लाहे टीम साठी खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच आहे भाऊ. यावेळेस फिल्डिंग करायची आहे दोन्ही टीमला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी टॉस बॉक्स मधून न्यूज येते. जय हनुमान मैदे बागेचा पाडा या संघाने नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग स्वीकारली. यापुढील सामना आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाला फिल्डिंगचं पाचारण आहे. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी विद्यमान सामना पेश होतोय. समालोचन कक्षामधून आपल्याला जोडले जात आहेत सन्माननीय जय जी विते सर. थँक्यू सो मच. रिपोर्ट येतोय टॉस का बॉक्स मधनं. निश्चितपणे जय हनुमान बागेचा पाडा टीम नाणेफेकीचा कौल विजयी होती आणि त्यांनी स्वीकारलंय बॅटिंग आणि इन्व्हाइट केलं गेलंय आई गावदेवी लाहे टीमला क्षेत्ररक्षणासाठी. जाऊयात मैदानाच्या आत. सामन्याला देखील सुरुवात होती आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त झाली आहे. एक मोठी विकेट, बिग विकेट. यावेळेस मात्र समाधान पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावली आहे. हो, यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा उडवला होता. 30 यार्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. या चेंडूवरती एक सिंगल प्राप्त होती आहे. जाणतायत गोलंदाज सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र धावा जमा कराव्या लागतील, कारण जर बघायला गेलात तर टीम
जिग्नेश इलेव्हन खर्डी टीमनं फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये जमा केल्या होत्या तब्बल 19 धावा आणि त्या 19 धावा तरी येणं गरजेचं बनलंय या षटकामध्ये। यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय एका धावेसाठी। गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सलमान आणि एक सलमान आणि एक सलाम। क्या बात है। ही नावं मात्र खऱ्या अर्थानं हृदयात कोरली गेली आहेत मित्रांनो। खूप नावं आहेत, ती पूर्ण रात्रभर जरी घेतली तरी संपणार नाही आहेत, एवढी नावं आहेत मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये जोडलेली गुणी खेळाडूंची। त्या यादीमध्ये एक सलाम म्हणून देखील नाव आहे। जाऊयात मैदानाच्या आत। ह्या संपूर्ण मॅचेस आपण पाहतायत डे नाईट क्रिकेटच्या फॉर्मॅटमधल्या, त्या या मात्र खर्डी विभागातील आहेत आणि यावेळेस मात्र काय क्षेत्र निवडलं गेलंय बॅटरच्या माध्यमातून। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं गेलंय 4 धाब्यांसाठी। धूप आहे तो कल बरसात है। हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा आगाज केलाय त्याच दिशेला। आउटफील्ड अतिशय वेगवान, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा रेषेपार आलाय। बॅक टू बॅकचा हा दुसरा तडाखा गोकुलच्या बॅटमधनं। गोकुल ऑन हॅट्रिक चौकारसाठी। हो यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता, नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, कॅरी करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल धाव घेतली गेली आहे। यावेळेस मात्र डबलची धाव होणं गरजेचं होतं, कारण या चेंडूवरती 2 धावा निश्चितपणे आल्या असत्या। बॅटनं धावा येत नसतील त्यावेळेस मात्र क्रिकेटची लाईफ लाईन यूज करायला हवी खऱ्या अर्थानं बॅटरनं। एक सिंगल डबलच्या धावा घेतल्यानंतर धावा देखील रोटेट आणि धावफलक आपण चांगली गती देऊ शकतो, ही संकल्पना देखील मनामध्ये ठेवली पाहिजे। केवळ चौकार आणि षटकारांची अपेक्षा धरून चालणार नाही आहे, कारण तब्बल पाठलाग केला जातोय 61 धावांचा। यावेळेस मात्र गोकुल चांगली फलंदाजी करतोय। गोकुलच्या बॅटमधनं 2 तडाखे पाहायला मिळाले होते पहिल्या ओव्हरमध्ये। यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय। पहिल्या षटकामध्ये आल्यात 11, यावेळेस मात्र अनिल आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी। टीम जिग्नेश इलेव्हन खर्डी टीमच्या माध्यमातून यावेळेस कर्णधारानं जबाबदारी दाखवली आहे अनिलवरती। समीकरण जर बघायला गेल्यात तर 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज आहे आता मात्र 50 धाब्यांची। 18 चेंडू 50 धाबा। या 18 चेंडूंमध्येच 50 धाबा घेतल्या गेल्या होत्या जिग्नेश इलेव्हन खर्डी टीमनं, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जिग्नेश इलेव्हन खर्डी टीमचं जर बघायला गेलात तर या 3 षटकांमध्ये त्यांनी 50 धाबा जमा केल्या होत्या आणि या 11 धाबापैकी 10 धाबा शेवटच्या षटकामध्ये आल्या होत्या। म्हणजेच आता मात्र समीकरण राहिलंय 18 मध्ये 50 करायचे आहेत। जिग्नेश इलेव्हन खर्डी टीमनं देखील 18 मध्ये 50 केल्या होत्या। हो यावेळेस मात्र काय पंचांकडे दाद मागतोय नकुल, परंतु नाही, पंच यावेळेस सांगतायत की शरीर यष्टीपासून दूर चेंडू नक्कीच आहे, परंतु चांगला चेंडू आहे। यावेळेस वाईट ची लाईन जी आहे त्या लाईनच्या आतनं चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी। हो यावेळेस चेंडूला बुडावलाय, उंची आहे, अंतर कमी, या वेळेला चुकी नाहीये आणि चुकी झाली आहे फलंदाजाकडनं गोकुलकडनं, त्याला माफी देखील नाहीये। घेतला गेलाय जेल आणि संपलाय खेळ। गोकुल बॅक टू द डगआउट। गणपत आलाय
तब्बल 61 धाबांचा पाठलाग केला जातोय. 24 चेंडूमध्ये कुठल्या होत्या 60 धाबा, 58 धाबा, 2 धाबांची पेनल्टी ऍड झाल्यानंतर झाल्या 60 धाबा. आणि या 61 धाबा चेस करत असताना मात्र दमछप झालेली पाहायला मिळते. तर डिफेन्स काही सुरेख पाहायला मिळतोय. ज्या धाबा केल्या होत्या त्या वसूल करून मात्र देत नाहीयेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी जिग्नेश इलेव्हन खर्डी टीम कडनं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण देखील व्यूहरचना देखील अगदी जबरदस्त सजवली गेली आहे. हो यावेळेस मात्र चेंडू सुरेख राहिलाय. गुड लेंथला चेंडू रिलीज झाला. चेंडूला उंची कमी पाहायला मिळाली. चेंडू खाली राहिला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला प्राप्त होतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 1.3 चा सामना झालाय आणि धाबा आल्या आहेत. या 1.3 च्या सामन्यामध्ये 11 धाबा. षटक क्रमांक 2 हाताळतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती अनिलला पाहतोय आपण. यावेळेस मात्र फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला खेळून काढलाय. एक सिंगल धाबेसाठी क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडूपैकी सुरेख होती, कलेक्ट करू शकला नाहीये विकेट कीपर आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. 2 धाब्यांसाठी या चेंडूवरती प्राप्त होतील 3 धाबा आणि या 3 धाब्यांनी धावफलक पुढे सरसावेल. या चुका घडल्या होत्या खऱ्या अर्थानं टीम मिल्क 11 हऱ्याचा पाटा टीम कडनं आणि जिग्नेश 11 खर्डी टीम कडनं. आणि त्या सामन्यामध्ये जिग्नेश 11 खर्डी टीमला एका धावेसाठी परास्त व्हावं लागलं होतं. त्या चुका पुन्हा घडू नयेत यासाठी मात्र चाणाक्ष बाळगावं लागेल. हो यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह फटका डाऊन द ग्राउंड. यावेळेस फटका आलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक काय करतोय तर अक्षरशः स्वतःला झोकून दिलं. झोपायचं बाकी राहिलं होतं. अर्धा तर झोपलाच होता मैदानावरती, परंतु चेंडू रोखला. एफर्टला दाद द्यावी लागेल. चेंडू हातात निसटला होता परंतु चेंडू थांबवला. बाउंड्री लाईन पार चेंडूला करू दिलं नाही. यावेळेस घेतल्या गेल्या या चेंडूवरती 2 धाबा आणि धावफलक पोहोचलं 18 या अंकावरती. 16 या अंकावरती पोहोचलंय. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा. लेगबाईच्या स्वरूपात प्राप्त होईल 1 धाव या संघाच्या खात्यामध्ये आणि धावफलक पोहोचलं 17 या अंकावरती. खऱ्या अर्थानं खतरा ठरतायत जिग्नेश 11 खर्डी टीमचे संपूर्ण गोलंदाज. खतरा खऱ्या अर्थानं पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं. बॅटिंग करत असताना बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील चांगली कामगिरी झाली. त्यानंतर गोलंदाजीची कमांड देखील सुरेख यावेळेस मात्र कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र या स्पर्धेमध्ये थोडंसं धोक्याची घंटा पाहायला मिळते. ती म्हणजेच मिल्क 11 हऱ्याचा पाडा संघासाठी. कारण ज्या धाबा कंप्लीट केल्या गेल्या होत्या त्यांना मात्र चेस करण्यामध्ये असमर्थता पाहायला मिळते आहे आतापर्यंत तरी. आता मात्र राहिलेत 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही खूप धाबा हव्या आहेत. 12 चेंडू 44 धाबा म्हणजेच 22च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. यावेळेस मात्र एफर्ट चेंडू रोखण्याचा प्रयत्न काय झालाय तर यावेळेस प्रेक्षक सांगतायत इट्स अ 4 चौकार. लाईन पार करत गेला आणि यावेळेस मिळाला या चेंडूवरती नशिबाचा चौकार. या चौकाराने धावफलक पोहोचलं 22 या आकड्यावरती 21 या आकड्यावरती. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय पुन्हा एकदा हवेमध्ये. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट अटेम्प्ट फर्स्टला होता, सेकंड अटेम्प्टला कॅरी झालाय जेल आणि आता मात्र संपलाय. बॅटर श्रीराम या फलंदाजाचा खेळ. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस मात्र हाताला धरलं या बाईचं लगीन ठरलं या. निश्चितपणे लग्न सीझन आहे आणि या लग्न सीझन मध्ये देखील आमचे गुणी प्रेक्षक वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो. क्रिकेट हा खऱ्या अर्थानं विश्वभरामध्ये चाहता क्रिकेटचा खेळ बनलाय.
हा सर्वात हो यावेळेस मात्र ऑन साइडला उडवला होता चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला कॅरी झालाय झेल बॅक टू बॅकची आली आहे दुसरी विकेट. आता गणपत नको आता एकनाथ आलाय एकनाथ गणपत आउट झाला दुसरा गणपत पाठवला तो देखील आउट झाला. यावेळेस गणपत नको आता एकनाथ आलाय. श्रीराम खऱ्या अर्थाने श्रीराम सलामीला आलेला फलंदाज अजूनही मात्र करिश्माई फलंदाजी करत नाही आहे. स्ट्राईक इन वरती आहे श्रीराम अजूनही विकेट वरती आहे मित्र. निश्चितपणे एकनाथ बाद झालाय. आता मात्र एकनाथ आलाय आणि गणपत बाद झालाय. दोन गणपत माघारी परतलेत आणि एक एकनाथ आलाय. हो स्टेप आउट करून यावेळेस देखील विकेट प्राप्त केली गेली आहे. बॅक टू बॅक ची प्राप्त झाली आहे तिसरी विकेट. निश्चितच एकनाथजी साळवी साहेब यांच्याकडनं हे बक्षीस लागू होतं या गोलंदाजाला कारण आले आहे बॅक टू बॅक तिसरी विकेट. बॅक टू बॅक 3 विकेट आल्या आहेत का नाही. एक निर्धाव चेंडू आलाय मध्ये म्हणजेच हॅट्रिक घेतलेली नाहीये गोलंदाजानं. हो यावेळेस चेंडूला बुडवलाय आकाशामध्ये चेंडू आहे. कॉलिंग आहे का हा हे कॉलिंग. यावेळेस आता मात्र हॅट्रिक झाली आहे आणि विकेट किपर कॅरी केलाय झेल. यावेळेस मात्र विकेट हॅट्रिक सिद्धार्थ. एकनाथजी साळवी साहेब यांच्याकडनं सिद्धांतला दिले जाणार रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. रघुनाथजी साळवी साहेब यांच्या माध्यमातून दिले जाणार 500 रुपयाचं पारितोषिक. वरद हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या गोलंदाजाला दिले जातील 500 रुपये. कारण रघुनाथजी साळवी साहेब अगदी पहिल्या मॅच पासून आपण पाहतायत अगदी फायनलच्या मॅच पर्यंत त्यांचं बक्षीस लागू आहे. विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी त्यांच्याकडनं लागू आहे 500 रुपयाचं पारितोषिक. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय. यावेळेस बॅटिंग ऑर्डर वरती आलाय बॅटर. हो यावेळेचा चेंडू मात्र शरीर यष्टीपासून दूर अतिरिक्त खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो वाईटचा आणि या वाईटच्या रूपाने धावफलकावरती धावा जोडल्या जातील. धावफलक पोहोचलं. हो यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेला हा झेल घेण्यासाठी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला गेला. झेल घेण्यासाठी प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना अपयश पाहायला मिळालं. झेल सुटला. यावेळेस ही चौथी विकेट प्राप्त झाली असती गोलंदाजासाठी. धावफलक पोहोचलंय 22. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू. यावेळेस षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आलेला संतोष चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय गणेश. हो संतोषचा हा चेंडू काय अफलातून राहिलाय. अगदी वाईट यॉर्कर चेंडू म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून घडती आहे. गणेशला मात्र हात खोलण्याची कुठलीही संधी प्राप्त होत नाही आहे. अजूनही स्ट्राईकला आलेला सलामीला आलेला फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय श्रीराम परंतु धावा मात्र आलेला नाही आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू शरीर यष्टीपासून दूर चेंडू ठेवले जात आहेत आणि सफल चेंडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बॅटरला आत घुसून खेळावा लागेल कारण गोलंदाजाकडनं चातुर्य वापरलं जात आहे. यावेळेस थोडासा आत झालाय बॅटर.
हो आत घुसून देखील बॅटला स्पर्श होऊ देत नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी, गुड लेंथला चेंडू यावेळेस हाताळले जात आहेत आणि चेंडू मात्र प्रत्येक जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. जिग्नेश 11 खर्डी टीम चमक धमक दाखवतीये या दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिला सामना पराभूत झाले असले तरी देखील काय कमबॅक केलंय या सामन्यामध्ये. यावेळेस चांगला चेंडू, सफल चेंडू आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि या निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 14 समाप्त होत आहे आणि या सामन्यामध्ये विजय संपादित करते जिग्नेश 11 खर्डी टीम आणि या मॅचचा हिरो नो डाऊट